अंधारात मित्राची ओळख पटवण्यासाठी दुचाकीचं हेडलाईट लावणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। या कारणावरून त्याच्यावर सर्जिकल ब्लेडनं प्राणघातक हल्ला करण्यात आला। विशेष म्हणजे आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो स्वतःवर 2 खुनाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा करताना दिसत आहे। या प्रकरणी नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाटे लेआउट येथील रहिवासी मोहित टाकरखेडे हा 15 जुलैच्या रात्री साईनगर परिसरात बसून दारू घेत होता। काही अंतरावर बसलेल्या 2 तरुणांपैकी एक त्याचा मित्र असल्याचा त्याला संशय आला। यामुळे त्याने त्याच्या दुचाकीचा हेडलाईट त्यांच्या दिशेने वळवला। या प्रकारामुळे दोन्ही तरुण संतापले, मात्र मोहितने तत्काळ त्यांची माफी मागितली आणि तो तिथून निघून गेला। मात्र काही वेळानंतर परिसरातीलच एका दुकानासमोर तेच 2 तरुण पुन्हा मोहितच्या समोर आले। यावेळी एका तरुणानं त्याचं नाव रोहित असल्याचं सांगत त्याच्यावर हत्येचे 2 गुन्हे दाखल असल्याचा दावा केला आणि त्यानंतर त्यानं साथीदाराकडून शस्त्र मागवून सर्जिकल ब्लेडच्या मदतीनं रोहितच्या छातीवर आणि पाठीवर वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहितला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर या घटनेनंतर आरोपीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। यात तो स्वतःवर 2 खुनाचे गुन्हे असल्याचं सांगताना दिसतोय। तर पोलिसांनी वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपी रोहित आणि त्याच्या साथीदारावर हत्येच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। सध्या दोनही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।